गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ॲबॅकसच्या 6 लेवल आपण कंप्लीट केले आहेत आणि आता 7व्या लेवलला सुरुवात करत आहोत. ॲबॅकस लेवल 7 आणि पार्ट फर्स्ट म्हणजे आजचा हा पहिला व्हिडिओ आहे 7th लेवलचा. विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण ॲडिशन सबट्रॅक्शन या 2 डिजिट 3 डिजिट 4 डिजिट 5 डिजिटपर्यंतच्या ॲडिशन सबट्रॅक्शन केलेले आहेत. ॲबॅकस टूलवर करून मेंटली पण त्याची प्रॅक्टिस केलेली आहे भरपूर. त्यानंतर मल्टिप्लिकेशन सिंगल डिजिट बाय सिंगल डिजिट, सिंगल डिजिट बाय 2 डिजिट, सिंगल डिजिट बाय 3 आणि 4 डिजिट्स आणि 2 डिजिट बाय 2 डिजिट, 2 डिजिट बाय 3 डिजिट, हे सगळ्या प्रकारचे मल्टिप्लिकेशन आपण केलेले आहेत. तर हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला ॲबॅकस टूलवर करता येतीलच, पण मेंटली करण्याची प्रॅक्टिस सुरू ठेवा. त्याचबरोबर आता या 7th लेवलमध्ये आपण डेसिमल ॲडिशन आणि सबट्रॅक्शन हे शिकणार आहोत. तर काही एक्झाम्पल घेतले आहेत मी डेसिमल ॲडिशन सबट्रॅक्शनचे आणि डिव्हिजनचे 3 डिजिट बाय सिंगल डिजिट डिव्हिजनचे 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत. तर हे आपण आज करून बघूया. सुरुवातीला डेसिमल ॲडिशन अँड सबट्रॅक्शन. जनरली आपल्या ॲबॅकस टूलवर आपण इथे सेंटरपासून सुरुवात करत असतो. हा आपला फर्स्ट रॉड, सेकंड रॉड, थर्ड रॉड याप्रमाणे आपण प्रोसेस करतो. तर हा युनिट रॉड असतो, त्यानंतर हा 10th रॉड आणि 100th रॉड. म्हणजे इकडं आपण पूर्ण संख्या घेतो, पूर्णांक संख्या म्हणजे इंटिजर्स ज्याला म्हणतो आपण, त्या संख्या घेतो. आणि मग इकडे या बाजूला काय करणार आपण की डेसिमल नंबर्स घेणार, म्हणजे अपूर्णांक संख्या. इथे या प्रत्येक बीटची किंमत 1 आहे, इथे 10 आहे, इथे 100 आहे. त्याचप्रमाणे इथे जर 1 असेल तर इथे 1/10 आहे, 1/100, 1/1000 आहेत. थोडक्यात इथे 0.1, 0.01 आणि 0.001 याप्रमाणे या किमती लक्षात ठेवायच्या आहेत. तर आता सुरुवात करूया. 4.3. तर इथे 4 घेतले आपण, हा डेसिमल पॉईंट कन्सिडर करायचा आणि इथे 3 म्हणजे हे 43 होणार नाही तर 4.3 होतील. त्यानंतर नेक्स्ट ॲड 4.6. तर 4 ॲड करण्यासाठी स्मॉल फ्रेंड फॉर्म्युला वापरायचा आहे, +5 - 1 म्हणजे 4 ॲड झाले. त्यानंतर पॉईंट आणि इथे 6 ॲड करायचे. तर 6 ॲड करण्यासाठी बीट अवेलेबल आहेत 5 आणि 1. तर 8.9 ही दोन्हींची ॲडिशन झाली. त्यानंतर यात 7.8 ॲड करायचे आहेत. तर 7 इथे ॲड करायचं आहे. 7 ॲड करण्यासाठी फॉर्म्युला +10 - 3 हे +10 - 3. 7 ॲड झाले पॉईंट आणि आता इथे 8 ॲड करायचे. 8 ॲड करण्यासाठी अगेन 8चा फॉर्म्युला +10 - 2. तर हे +10 आणि -2, 7.8 ॲड झाले. आता 6.4 ॲड करायचे, म्हणजे इथे 6 ॲड करायचे आणि इथे 4. 6 ॲड करण्यासाठी +10 - 4 हे +10 -4 करण्यासाठी -5 + 1. 0.4 इथे 4 ॲड करायचे. 4 ॲड करण्यासाठी +10 - 6 हे +10 आणि इथे -6. 6.4 ॲड झाले. त्यानंतर 6.0 लेस करायचे, म्हणजे इथे -6 करायचे आणि इथे 0. तर -6 करण्यासाठी -10 + 4 हे -10 + 4साठी +5 - 1 आणि 0 म्हणजे काहीही करायचं नाही. तर फायनल ॲन्सर काय आलं आपलं, हे 10. त्यानंतर इथे 5 + 2 7 म्हणजे 17.1. तर इथे हे ॲन्सर लिहून घेऊया आपण. 17.1. नेक्स्ट एक्झाम्पल 6.8 + 7.0. 5 + 1 6 आणि 0.8. 8 इझिली ॲड करता येतील. 5 + 3 8 +7. 7 ॲड करण्यासाठी +10 - 3 +10 आणि -3साठी -5 + 2. त्यानंतर +9.3
आता 9 ॲड करण्यासाठी इथे बिट्स अवेलेबल नाहीत, म्हणून फॉर्म्युला वापरायचा +9 = +10 - 1. हे +10 - 1. 9 ॲड झाले. त्यानंतर 3 ॲड करायचे आहेत, पण 3 ॲड करण्यासाठी बिट्स नाही, म्हणून फॉर्म्युला वापरायचा. +3चा फॉर्म्युला काय आहे? +3 = +10 - 7. हे +10 आणि -7साठी -5 -2. 9.3 ॲड झाले. +2.8. 2 ॲड करण्यासाठी +5 - 3. 2 ॲड झाले आणि 0.8 इथे 8 ॲड करता येतील. 5 + 3 8. आता -4.1. -4 करण्यासाठी -5 + 1 आणि इथे पॉईंट नंतर 1 मायनस करायचे आहेत. हे 1 मायनस केले. ॲन्सर 21.8. हे ॲन्सर आपण इथे लिहून घेऊया. 21.8. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल 6.7. 5 + 1 6 पॉईंट आणि 5 + 2 7. ॲड 3.4. हे 3. आता पॉईंट इथे पॉईंट आहेच, 4 ॲड करायचे, पण इथे 2 बिट्स अवेलेबल आहेत. मग 4 ॲड करण्यासाठी काय करावं लागेल? +10 - 6 आणि +10 करण्यासाठी इथे बीट अवेलेबल नाही, म्हणून +100 - 90. +10 ॲड झाले आणि -6 इझिली करता येतील. 3.4 ॲड झाले. -7.3. आता इथे -7 करण्यासाठी -10 + 3 म्हणजे 7 लेस झाले आणि इथे 3 लेस करायचे. 3 लेस करण्यासाठी -10 + 7. 4.3 ॲड करायचे. 4 ॲड करण्यासाठी +5 - 1 आणि 3 ॲड करण्यासाठी +10 - 7 +6.4. 6 ॲड करण्यासाठी +10 - 4 आणि -4साठी -5 + 1. 6 ॲड झाले. 0.4. 4 ॲड करण्यासाठी +5 - 1. ॲन्सर 13.5. हे ॲन्सर आपण इथे लिहून घेऊया. 13.5. अशा प्रकारे आपल्याला डेसिमल ॲडिशन सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल सॉल्व करता येतील. यानंतर नेक्स्ट पार्ट आहे डिव्हिजनचा. 3 डिजिट बाय सिंगल डिजिट डिव्हिजन आपल्याला करायचं आहे. तर मागच्या 2 लेवलमध्ये आपण डिव्हिजन शिकलेलो आहोत. बऱ्यापैकी आपण डिव्हिजनचे प्रॉब्लेम सॉल्व केले आहेत. तर डिव्हिजनसाठी काय करतो आपण? 2 सेक्शन तयार करतो. हा एक सेक्शन आणि हा एक सेक्शन. इथे आपला क्वेश्चन सेक्शन असतो आणि इथे ॲन्सर सेक्शन. तर 671 हे कुठे लिहिणार आपण? क्वेश्चन सेक्शनमध्ये. म्हणजे 5 + 1 6, इथे 7 आणि इथे 1. 671 डिवायडेड बाय 8. आता हा जो डिवायझर आहे ज्याने भाग देतो आपण, ती संख्या आपण इथे लिहित नाही. इथे डायरेक्टली आपण ॲन्सर किंवा कोशंट. मग आता 6ला 8ने डिवाईड करता येईल का? नाही, कारण 6 इज लेस दॅन 8. म्हणून आपण नेक्स्ट नंबर घ्यायचा 7. तर 67 झाले. मग आता 8चा टेबल 67पर्यंत काउंट करायचा. तर 8चा टेबल काउंट केला तर 8 8 जार 64 होतात. म्हणून इथे आपल्याला 8 लिहायचे आहेत. आता 8 नेमके लिहायचे कुठे? इथे इथे इथे. तर हे आपण इथं बघा सेकंड रॉडला आलेलो आहोत, म्हणून सेकंड रॉडलाच ॲन्सर आलं पाहिजे आपलं. 8 8 जार 64, म्हणून इथे 8 लिहिलं. आता यातून 64 लेस करायचे आहेत आपल्याला. हे -60 आणि -4 करण्यासाठी -5 + 1. 67मधून 64 लेस केले, रिमाइंडर 3. आता नेक्स्ट डिजिट आहे 1. 31 झाले. 8चा टेबल 31पर्यंत काउंट करायचा. तर मग 8 3 जार 24. म्हणून इथे आता आपण इथे
फर्स्ट रॉडपर्यंत आलेलो आहोत. लास्ट डिजिट फर्स्ट रॉडला आहे म्हणून इथे फर्स्ट रॉडलाच लिहायचे 3. 8 3s are 24. ठीक आहे. आता यातून 24 लेस करायचे. हे 20 आणि 4 लेस करण्यासाठी काय फॉर्म्युला वापरावा लागेल. -10 + 6. तर बाकी किती उरली. 5 + 2 7. आणि कोशंट म्हणजे भाग कितीचा गेला. 83 म्हणजे 83. तर ॲन्सर लिहिताना आपण कसं लिहितो. कोशंट आणि रिमाइंडर या स्वरूपात. तर कोशंट 83 आणि रिमाइंडर 7. हे झालं ॲन्सर. सुरुवातीला तुम्हाला हे ॲबॅकस टूलवर करायचं आहे आणि नंतर मेंटली पण याची प्रॅक्टिस करायची आहे. सेकंड एक्झाम्पल बघूया. 761 डिवायडेड बाय 7. 761 डिवायडेड बाय 7. आता 7नी डिवाइड करायचं. फर्स्ट डिजिट आहे 7. तर 7 1s are 7 हे पॉसिबल आहे. आणि हा थर्ड रॉड आहे म्हणून इथे थर्ड रॉडला 1ने डिवाइड केला. 7 1s are 7. हे 7 लेस झाले. रिमाइंडर 0. नेक्स्ट डिजिट आहे 6. 6ला 7ने डिवाइड करता येणार नाही म्हणून इथे 0 येईल आणि नेक्स्ट डिजिट कन्सिडर करायचा. नेक्स्ट डिजिट आहे 1 म्हणजे 61. आता 7चा टेबल 61पर्यंत काउंट करायचा आहे. 7 8s are 56 होतात. 7 9s are 63 होतील. ते चालणार नाहीत म्हणून 7 8s are 56. आता इथे आपण लास्ट रॉडपर्यंत पोहोचलेलो आहोत. युनिट रॉडपर्यंत म्हणून इथे लास्ट रॉडला ही व्हॅल्यू लिहायची आहे. 7 8s are 56. इथे 8 लिहिले आणि यातून 56 लेस करायचे आहेत. हे -50 आणि -6साठी -10 + 4. अगेन +4साठी +5 -1 म्हणजे रिमाइंडर 5 आणि कोशंट आला 108. कोशंट 108 आणि रिमाइंडर 5. त्यानंतर लास्ट एक्झाम्पल 321 डिवायडेड बाय 6. 321 6ने डिवाइड करायचं आहे. 3ला 6ने डिवाइड करता येणार नाही म्हणून नेक्स्ट डिजिट घेतला. 32 झाले. 6चा टेबल 32पर्यंत काउंट करायचा. 6 5s are 30 आणि आपण सेकंड रॉडपर्यंत आलेलो आहोत म्हणून इथे सेकंड रॉडला 5 लिहायचे. 6 5s are 30. यातून 30 लेस करायचे. हे 30 लेस केले. रिमाइंडर 2. नेक्स्ट डिजिट 1 21 झाले. आता 6चा टेबल 21पर्यंत काउंट करायचा. 6 3s are 18 होतात म्हणून इथे 3 लिहिले आणि यातून 18 लेस करायचे. हा -1 आणि -8 करण्यासाठी -10 + 2. फायनल रिमाइंडर 3 आणि कोशंट 53. तर इथे ॲन्सर आपण लिहू शकतो. कोशंट 53 आणि रिमाइंडर 3. ॲडिशन सबट्रॅक्शन आणि डिव्हिजन या सगळ्या ॲक्टिव्हिटीज सिम्पल आहेत. फक्त तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करायची आहे. तुमच्या लेवल 7चे बुक्स तुम्हाला मिळाले असतील तर त्यातल्या पेज नंबर 1वरचे हे सगळे ॲडिशन सबट्रॅक्शनचे एक्झाम्पल सॉल्व करा. त्याचबरोबर डिव्हिजनचेही एक्झाम्पल सॉल्व करा आणि बी बुकमधलेही एक्झाम्पल सॉल्व करा आणि मला फोटो पाठवा. बराच वेळा विद्यार्थी आठवड्यातून एकदा दोनदा जसा वेळ मिळेल तसं हे काम करतात. तसं करू नका. तुमच्या शेवटच्या 2 लेवल आहेत. आता या 2 लेवल सिरियसली करायच्या आहेत. तेव्हा सिरियसली घ्या आणि लगेच एक्झरसाइज सॉल्व करा आणि मला फोटो पाठवा. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत कीप लर्निंग. टेक केअर अँड गुड बाय. थँक्यू.